नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. एक तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात. जिल्हाधिकारी यांनी उचलला कचरा. घराबरोबर अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. शहरातील प्रत्येक वॉर्डात झाले स्वच्छता अभियान. 52 ठिकाणी 9256 अधिकारी, लोकप्रतिनिधी, श्री सदस्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये घेतला सहभाग. आणि 7.5 लाखांची रोकड आणि 3 लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या मुलींसह मुद्देमाल पोलिसांनी नातलगांकडे केला सुपूर्द. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान हेतू स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा सुरू असून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते कंबर तलाव येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन नागनाथ मेंडगुळे, अनिल चराटे आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येक वॉर्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभियानानंतर कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांसह घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत पूर्व मध्य मंडळ भागात अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. हा परिसर स्वच्छ करून महात्मा गांधीजी यांना स्वच्छांजली अर्पण केली. तसेच आमदार तथा बाजार समिती सभापती विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अंतर्गत स्वच्छता अभियान बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात राबवण्यात आले. येळगाव येथे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पोलीस आयुक्त परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, मनपा उपायुक्त आशिष लोकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणची परिसर स्वच्छता केली. यावेळी तुळजापूर रोड येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. वरील ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, पांडुरंग दिड्डी, नागेश सरगम, सुनील गौडगाव, गिरीश बत्तुल, महेश बनसोडे, आनंद बिर्रू आदी नगरसेवक, उपसभापती श्रीशैल दरोळे, बसवराज इटकळे, सुरेश चिखळे, वैभव बरवडे, प्रभाकर विभूते, महालिंगप्पा परमशेट्टी, प्रकाश हत्ती, श्रीशैल अंबारे, जगदीश वनराव, योगेश शिरेमठ, फौज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या स्वच्छता मोहिमेमध्ये 52 ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली असून 145 टन कचरा उचलण्यात आला. यात 9256 मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी व धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. लोकसहभागामुळे स्वच्छता अभियानास जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून ग्राम विकासासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी संकल्प सप्ताहात केले. देशात 100 तालुके महत्वाकांक्षी तालुका म्हणून रणनीती बनवण्यात येणार आहे. प्रत्येक विभाग त्यासाठी योगदान देईल. लोकसहभागामुळे स्वच्छता अभियानास जन आंदोलनाचे स्वरूप आले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील संकल्प सप्ताह उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव प्रमुख उपस्थित होते. केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत राबवल्या जात असलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर महत्वाकांक्षी तालुका कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी भारत मंडप नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाकरता आकांक्षित तालुक्यांकरता जिल्हा स्तरावरील अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे व अक्कलकोटचे गटविकास अधिकारी सचिन खाडे हे नवी दिल्ली येथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विनिवेश न ठेवता एक देशाच्या मजबूतीसाठी, देशाच्या कल्याणासाठी, मजबूत राष्ट्र निर्माणासाठी जो मोदी साहेबांनी हे पाऊल उचललं त्यात आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा. आपला गाव आदर्श कसा करता येईल, आपला तालुका कसा आदर्श करता येईल, त्याची 500पेक्षा जास्त ऍस्पिरेशनल व्हिलेजेस म्हणून त्यात काही ऍस्पिरेशनल ब्लॉक्स म्हणून निवड झाले आणि हे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, ऍस्पिरेशनल ब्लॉक्स जे असतील खऱ्या अर्थाने हा प्रोग्राम जेव्हा होईल 1-2 वर्षांनी आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने आणि मोदी साहेबांच्या अपेक्षेनुसार त्यांच्या आता जे भाषण केले की दर 2 वर्षानंतर खऱ्या अर्थाने हे ऍस्पिरेशनलच्या ऐवजी इन्स्पिरेशनल होऊन जाते. खऱ्या अर्थाने सगळ्यांना प्रेरणा देणारे एक आदर्श तालुके म्हणून हे तालुका निर्माण होता. अक्कलकोट तालुका तसा राज्यातील टेरेन म्हणतात, महाराष्ट्राचा टेरेन म्हणतात. अक्कलकोट तालुका समजली कर्नाटक खूप साऱ्या अधिकाऱ्यांचे असते वेळोवेळी मागच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांमध्ये असते तर 75 वर्षांमध्ये असते कुठेतरी टेरेन म्हणून ह्या तालुके आमचा भाग कुठेतरी विकासापासून वंचित राहील. पण अशा देशभरातील 500पेक्षा जास्त महाराष्ट्रात जवळपास 27 तालुके असतील. ह्या सगळ्या अशा तालुका हँडओव्हर करणं, अशा तालुक्याचं सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी मोदी साहेब असेल तरच लोकांचा विकास होऊ शकेल. अशा पद्धतीचा एक विकासाचं मॉडेल त्यांनी समोर ठेवले. आपण अक्कलकोट आणि सांगोला तालुक्याच्या बाबतीमध्ये सर्व पॅरामीटरचा अभ्यास करून कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करणं अपेक्षित आहे त्याची एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये दोन्ही तालुक्यांच्या अभिदानांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक गावामध्ये आपण हा प्रोग्राम माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यामध्ये संकल्प सप्ताह करण्यामध्ये घेऊन जाणार आहोत. शिवलाड तेली समाजाच्या वतीने मानाच्या काठीचे विधिवत पूजन करून सरावास प्रारंभ करण्यात आला. नवरात्र उत्सव काळात सोलापुरातील शिवलाड तेली समाजाच्या अंबाबाई मंदिरातील मानाच्या काठीचे तुळजापुरात मोठा मान असतो. नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मातेच्या छबिन्यावेळी खूप मोठे महत्व असते. छबिन्याच्या अग्रभागी सोलापूरच्या काठी व पालखीचा मान असतो. जेव्हा महिषासूर दैत्याशी युद्ध करून थकल्यानंतर तुळजाभवानी माता सोलापुरात तेल्याच्या घरी विश्रांतीसाठी राहिली होती अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते. तेव्हापासून ही परंपरा सुमारे 400 वर्षांपासून शिवकालीन चालत आली असून कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सोलापूरहून पायी तुळजापूरला ही काठी निघत असते. त्यासाठी काठीचा सराव घेतला जातो अशी माहिती अध्यक्ष सचिन म्हेत्रे व विलास म्हेत्रे यांनी माध्यमांना दिली. नवरात्र काही दिवसांवर ठेपलं असल्यामुळे काठांचा सराव चालू झाला आहे. सर्व काठीवार बटाटा वगैरे घेऊन इथं उपस्थित आहेत. सालाबादाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र महोत्सव साजरा करण्याचं सर्व युवक संघटनेने व ट्रस्टीने ठरवले असल्यामुळे सर्व युवक इथं उपस्थित आहेत. 1 महिनाभर काठीचा सराव हा चालतो. मुलं संध्याकाळी 8 वाजता इथं उपस्थित राहतात व रात्री 11 वाजेपर्यंत आमचा सराव चालतो. सराव करण्याचा मागचा हेतू काय आहे की सराव झाल्यावर सर्व काठीवाहक हे परफेक्ट होत असतात. त्याच्यामुळं तुळजापूरला पायी जात असताना सर्वजण अगदी तन मन धन लावून आम्ही तुळजापूरला पायी चालत जातो.
आज अंबाबाई मंदिराची पूजा करून आज आम्ही काठीची पूजा करून सरावाला सुरुवात करत आहे. सराव कुठं चालत असता? हे कुठला एरिया आहे? शुक्रापेठ एरिया आहे. माणिक चौक ते विजापूर वेस्ट ह्या परिसरात आम्ही सराव करत असतो. व तसेच सिद्धेश्वर मंदिर इथं पायऱ्या आहेत, तिथेही जाऊन च्या पायऱ्या ज्या आहेत तिथं पोरांना सराव म्हणताना उतरताना त्रास होऊ नये म्हणून इथेही जाऊन आम्ही पायऱ्याचा सराव करत असतो. मी सचिन प्रभाकर मित्रे, अध्यक्ष शिवलाल तीर्थ समाज श्री अंबाबाई मंदिर. नवरात्र महोत्सव काही दिवसा येऊन ठेवलेला आहे, तरी आज काठी सरावाची सुरुवात होत आहे. काठांची परंपरा आमची ही शिवकालीन परंपरा आहे आणि मला खेळण्यासाठी तुळजापूर येथे काठा उपस्थित असतात. हा मान आम्हाला शिवकालीन सदर प्रसंगी उपाध्यक्ष शंतनू कुमठेकर, खजिनदार ऋषभ मंठाळकर, सचिव प्रवीणचंद्र उळागड्डे, सहसचिव संतोष गवांडकर तसेच सर्व पदाधिकारी व काठीवाहक उपस्थित होते. दसरा दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी काळात दसरा दिवाळी यांसारखे मोठे सण उत्सव आहेत. यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे त्यांच्यासाठी मध्य रेल्वेकडून 6 गाड्यांना विशेष मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे नियोजन रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. यात साईनगर, शिर्डी, तिरुपती साप्ताहिक, दादर काझीपेठ साप्ताहिक या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छठ सणांच्या दरम्यान विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यात साईनगर, शिर्डी, तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. दादर काझीपेठ साप्ताहिक गाडीला 5 ते 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. वरील गाड्यांच्या वेळेत संरचना आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीने वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान योजनेत वाढ करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीने वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान योजनेत वाढ करण्यात यावी असे निवेदन देऊन आज शासनाच्या वतीने अनुदान योजना 500 रुपये वाढ करून यापुढे दरमहा 1500 रुपये अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संस्थेचे पदाधिकारी व निराधार महिला भगिनी यांच्यासोबत एकमेकांस गोड मिठाई देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच सोलापूर उत्तर तहसील कार्यालय व शहर संजय गांधी कार्यालय या दोन्ही कार्यालयांच्या संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी जी.के. संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, महाराष्ट्र नाभिक समाज प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धराम रुद्राळ, सारा न्यूज नेटवर्क संपादक राम हुंडारे, सचिव ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर, सौदागर फाळके आदी उपस्थित होते. यल्लमा चरणी नतमस्तक होऊन आज जी.के. मागासवर्गीय बहुसंशोधन संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आम्ही सर्व आमचे जी.के. मागास संस्थेचे पदाधिकारी आणि आमच्या माता भगिनी, महिला भगिनी यांच्या समवेत आज पार्क चौक या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी मिठाई वाटप केली. मिठाई वाटप करण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 2018ला शासनाने 600 रुपये जे संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे जे अनुदान जे होतं त्यात वाढ करून 1000 रुपये अनुदान मंजूर केले. त्यानंतर आज 2023 रोजी त्यात अजून 500 रुपयाची वाढ करून 1500 रुपये अनुदान जे संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी अपंग, बधिर, जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशांना 1500 रुपये अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे. मी जी.के. मागास संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे दोघांचेही मी आभार व्यक्त करतो. खरं तर संस्थेच्या वतीनं आमची 3000 रुपयाची मागणी आहे, पण आता अर्धा का होईना टप्पा संस्थेच्या माध्यमातून पार केलेला आहे.
जी के मागासवर्गीय संशोधन समिती संशोधन संस्था जी आहे या समाजसेवी संघटनेचं कार्याबद्दल काय सांगाल? जे के मागासवर्गीय संस्थेबद्दल सांगायचं म्हणजे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांचं व्यक्तिमत्व एकदम समाजसेवेसाठी म्हणजे भरभरून समाजसेवा करणारं असं व्यक्तिमत्व आहे. ते समाजसेवा करताना कधी भेदभाव करत नाहीत. कुठलंही काम असू दे, आता श्रावणबाळ योजनेचं काम असू दे किंवा पेन्शन योजनेचं काम असू दे, ते एकदम मान लावून पाठपुरावा सकट काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संतोष गायकवाड, जे के मागासवर्गीय बहुजन संस्थेचे संस्थापक आहेत. आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी जल्लोष आनंद साजरा करण्यासाठी माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. त्याचं मागचं कारण हेच आहे की श्रावणबाळ योजनेला प्रति महिना यांना 1,000 रुपये मानधन देत होते सरकार. विशेष म्हणजे जे के बहुजन संस्थेच्या वतीनं आदरणीय संस्थापक संतोषजी गायकवाड यांनी पाठपुरावा करून शासनाला यांचं 1,000चं मानधन 1,500 रुपये करून त्यांना यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलेलं आहे. जी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने बऱ्याच काही ज्या आहे का योजनांचा लाभ तुम्हाला मिळवून दिलेला आहे. मूळ तुम्हाला आता 1,000 रुपये तुम्हाला मिळत होते, आता त्याच्यामध्ये 500 रुपयाची वाढ झाली आहे, बरोबर आहे. काय सांगाल तुम्ही? हे जे की मागासवर्गीय त्यांच्यातर्फे बायकांना आता 1,000 रुपये मिळत होते, त्याच्यात 500 रुपये वाढ झालेली आहे. कशाची मिळत होते? श्रावण बाळाची, निराधार श्रावण बाळ. दादांचं कार्य कसं आहे संतोष? एकदम उत्तम आहे, उत्तम, चांगले, व्यवस्थित. त्यांच्या सहकार्य उत्तम आहे. त्यांच्या सहकार्यामुळे तर झालं हे, मिळालं पैसे. एक मिनिट. या श्रावण बाळाचे पगारच म्हणून त्यांनी 1,000 रुपये प्रमाणे आम्हाला होते, आता त्यात 500 रुपये वाढवून आम्हाला दिले. ही अशीच वाढत राहू दे. घराबरोबर अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावांमध्ये 1 तारीख 1 तास या मोहिमेखाली स्वच्छतेसाठी लाखो हात झटले. हजारो टन कचरा गोळा करण्याबरोबर आबालवृद्ध अपंग या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान आज जिल्हा परिषद आवार व मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून कचरा उचलला. आपल्या घराबरोबरच परिसर देखील स्वच्छ ठेवा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड अँबॅसिडर सचिन खरात, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, अधीक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी विवेक लिंगराज, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा परिषदेतील युनियनचे डॉक्टर SP माने, झहीर शेख, सचिन घोडके, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष जाधव, रणजित गव्हाणे, सादिक शेख, राज उपासे, वसंत काळे आदी कर्मचारी उपस्थित होते. कर्मचारी आहेत, सिव्हिल सोसायटीचे नागरिक आहेत, पत्रकार बंधू आहेत, सगळे लोकांनी मिळून खूप सुंदरपणे खूप चांगल्या पद्धतीने एक स्वच्छता मोहीम घेतली. जिल्हा परिषदच्या समोरच्या एरिया स्वच्छता मोहीम घेतली आणि ते संदेश मी हेच देणार सर्व आमचे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहरातील नागरिकांना. आम्ही आमचे घरात खूप स्वच्छता ठेवतो, घरीला खूप स्वच्छता ठेवतो, पण बाहेर कचरा टाकतो. असं करू नका. पूर्ण देश आमच्या घर आहे, पूर्ण जिल्हा पूर्ण शहर तुमच्या घर आहे. त्याप्रमाणे आपण आमच्या परिसरमध्ये, आपल्या शहरमध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये स्वच्छता ठेवा, हेच मी सगळ्या लोकांना आवाहन करतो. जागर स्वच्छता अभियान टीम करकम ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता करून महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त जागर स्वच्छता अभियान टीम करकम ग्रामपंचायत, युगंधर आखाडा टीम, स्वच्छता कर्मचारी, श्री बैठकीतील श्री सदस्य यांनी मिळून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे व इतर अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सकाळी 6 ते 8 दरम्यान
बस स्थानक, जुनी पाण्याची टाकी, म्हसोबा चौक, आत्तार चौक, मंडई, बाजारतळ, धाकटी वेस, मुलांच्या शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून जागर स्वच्छता अभियान टीमच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी 2 तास एका भागाची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता दूत सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उपस्थित असतात. या अभियानात करकम ग्रामपंचायत, ग्रामसेवक, कर्मचारी यांनीही सहभागी होऊन जागर टीमला सहकार्य व मार्गदर्शन केले. या अभियानात पुरुष, महिला, विद्यार्थी, मुले, मुली व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. या अभियानाचे करकम ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त जागर स्वच्छता अभियान टीम, करकम ग्रामपंचायत आणि सर्व करकमकर ग्रामस्थांच्या वतीनं आज करकम बस स्टँडपासून स्वच्छता सुरू झालेली मोहीम आज धाकट्या वेशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 2 या शाळेपर्यंत पूर्ण रस्ता या सर्व स्वच्छता दूतांनी चकाचक करून आपल्या महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. आपलं करकम गाव नियमितपणे स्वच्छ आणि सुंदर दिसावं या भूमिकेतून सर्व स्वच्छता दूत स्वयंस्फूर्तीने आज करकमच्या या स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषाताई आवाळे, सचिन जाधव यांच्या प्रेरणेतून आज जवळजवळ 1 किलोमीटरचा रस्ता चकाचक करून आपला करकम गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व स्वच्छता दूतांनी अनमोल सहकार्य केलं. स्वच्छ गाव, झाडे लावा, रस्ता कचरा रस्त्यावर. धन्यवाद. दैनिक पुढारीचे पत्रकार अमोल साळुंखे यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. दैनिक पुढारीचे पत्रकार अमोल साळुंखे आणि दैनिक स्वराज्यचे पत्रकार संजय आठवले यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली. पुरस्कार वितरणाचे हे 7वे वर्ष असून सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह नवी पेठ सोलापूर येथे वितरण होणार आहे. प्रज्ञा वाघमारे मुख्याध्यापिका, शोभा मार्कड सहशिक्षिका यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार देण्यात येणार आहे. बशीर बागवान प्राचार्य, मनोहर इंगोले मुख्याध्यापक, नितीन गायकवाड मुख्याध्यापक, शिवाजी जगताप सहशिक्षक, रतन शिवशरण उपशिक्षक, युवराज जाधव उपशिक्षक, बसवराज गायकवाड उपशिक्षक यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. तर राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार किसन कांबळे लिपिक, सोमनाथ साळुंखे लिपिक, नानासाहेब भालशंकर प्रयोगशाळा परिचर, संजय गडदे सेवक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 7.5 लाखांची रोकड आणि 3 लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या मुलींसह मुद्देमाल पोलिसांनी नातलगांकडे सुपूर्द केला आहे. 2 मुली आणि 1 पुतणी अशा 3 मुली घरातून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. जाताना त्यांनी रोख रक्कम आणि दागिने नेले होते. 24 तासात या गुन्ह्याचा तपास लावून या मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 7.5 लाखांची रोकड आणि 3 लाखांचे दागिने जप्त केले. मुलींसह मुद्देमाल नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. 24 तासात तपास लागल्याने वाममार्गाला लागण्यापासून त्यांची मुक्तता झाली. शहरापासून जवळच असलेल्या एका गावात किराणा दुकान चालवून एकत्र कुटुंब वास्तव्यास होते. 27 सप्टेंबर रोजी यातील तक्रारदार महिलेची एक 18 वर्षांची सज्ञान, दुसरी 13 वर्षांची आणि दीराची 13 वर्षांची मुलगी अशा 3 मुली 27 सप्टेंबर रोजी घरात साप निघाल्याचा बहाणा करून दरवाजाला कडी लावून पळून गेल्या होत्या. जाताना त्यांनी लाखोंची रोकड आणि दागिने नेले होते. तातडीने मुलीच्या आईने सलगरवस्ती ठाण्यात कोणीतरी फूस लावून 3घींना पळवून नेल्याची तक्रार नोंदवली. यात पळून गेलेल्या मुलींपैकी 2 अल्पवयीन आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून सलगरवस्ती पोलिसांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. संशयित इसम आणि गावातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. त्या नाशिक येथे असल्याचे समजले. पोलिसांनी नाशिक युनिट 2 मधील पोलीस अंमलदारांची मदत घेऊन मुलींचा शोध घेतला असता त्या औदुंबर स्टॉप सिडको अंबड येथे आढळल्या. त्यांना तेथून ताब्यात घेतले. अंबड पोलीस ठाण्यात नेऊन रोख रक्कम व दागिन्यांबद्दल चौकशी केली. त्यांच्याकडून 7,50,000 रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 3 लाखांचे दागिने जप्त केले. पथकाने सोलापुरात आल्यानंतर मुलींसह वरील ऐवज त्यांच्या ताब्यात दिला.
ही कारवाई फौजदार सचिन मंद्रुपकर, हवालदार बालाजी पोद्दार, अयाज बागलकोटे, अविनाश दिगोळे, बाबूराव क्षीरसागर, मैना घुमरे यांनी यशस्वी केली. शहर गुन्हे शाखेकडील शोध मोहिमेत खबऱ्यानं मोटरसायकल चोराबद्दल टीप दिली आणि पथकाने छापा मारून चोरट्याला मोटरसायकलसह रंगेहात पकडले. सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दररोज मोटरसायकली चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेकडील शोध मोहिमेत खबऱ्यानं बाईक चोराबद्दल टीप दिली आणि पथकाने छापा मारून चोरट्याला पकडले. त्याने झुडपाच्या बाजूला लावलेल्या चोरीच्या 5ही बाईक जप्त करण्यात आल्या. अविनाश मारुती विटकर, वय 38, राहणार 409 न्यू पाच्छापेठ, सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक बाईक चोरीबद्दल शोध घेताना 17 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या पथकाला खबऱ्यामार्फत चोरीच्या बाईक विक्रीसाठी एक व्यक्ती MIDC पाण्याच्या टाकीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी सापळा लावला. तेथे काटेरी झुडपाच्या शेजारी 5 बाईक उभ्या असलेल्या दिसून आल्या. त्यातील एका बाईकवर एक इसम बसला होता. त्याला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाके दाखवताच त्याने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अविनाश मारुती विटकर, वय 38, राहणार 409 न्यू पाच्छापेठ, सोलापूर असे सांगितले. सदरच्या मोटरसायकली चोरीच्या असल्याचे सांगितले. चोरीच्या या बाईक MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3, फौजदार चावडीच्या हद्दीतील 1 आणि वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे रेकॉर्डवरील तपासणीवरून निष्पन्न झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमास नळदुर्ग शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये 1 ऑक्टोबर रोजी देशातील विविध ऐतिहासिक स्थळे, नदी आणि अमृत सरोवर या ठिकाणी 1 तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. याला नळदुर्ग शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 1 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह नगरपालिका, शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकारांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन किल्ला परिसर स्वच्छ केला. 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 घंटा या उपक्रमांतर्गत सकाळी 10 वाजता नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात आमदार राणा जगजितसिंह पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट दीपक आलुरे, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी नगरसेवक संजय बताले, निरंजन राठोड, किशोर नळदुर्गकर, संजय विठ्ठल जाधव, अबू अल हसन रझवी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, सुनील बनसोडे, संतोष पुदाले, लतीफ शेख, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, सूरज गायकवाड, नगर अभियंता वैभव चिंचोळे, खंडू शिंदे, मुश्ताक पटेल, अंबादास वगाडे, ज्योती बचाटे, शहाजी येडगे, पप्पू खारवे, आनंद खारवे यांच्यासह नगरपालिकेचे सर्व स्वच्छता विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी किल्ला पार्किंग परिसर, अंबरखाना, उपल्या बुरुज परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर नगरपालिकेच्या वतीने किल्ला गेट ते मराठा गल्ली येथील गणपती विसर्जन घाटापर्यंत स्वच्छता अभियान राबवून हा परिसर स्वच्छ करून घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हातात झाडू घेऊन उपस्थित होते. नळदुर्गच्या आठवडी बाजारात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीने भरलेल्या गटारी शेजारी बसून भाजी विक्रेत्यांना भाजी विकावी लागत आहे. नळदुर्गच्या आठवडी बाजारात प्रचंड घाणीचे साम्राज्य असून घाणीने भरलेल्या गटारी शेजारी बसून भाजी विक्रेत्यांना भाजी विकावी लागत आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांबरोबरच भाजी विकत घेणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी याची दखल घेऊन निदान आठवडी बाजार भरण्याच्या दिवशी तरी ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो तो परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. नळदुर्गचा आठवडी बाजार रविवारी भरतो. या आठवडी बाजारात खेडेगावातील शेतकरी तसेच भाजी विक्रेते नळदुर्ग शहरात येतात. मात्र ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, कुरेशी गल्ली या ठिकाणी जो आठवडी बाजार भरला जातो तो परिसर अतिशय अस्वच्छ आहे. गटारी घाणीने तुडूंब भरल्या आहेत. या घाणीने भरलेल्या गटारी शेजारीच बसून भाजी विक्रेत्यांना भाजी विकावी लागत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या भाजी विक्रेत्यांना या घाणीने भरलेल्या गटारी शेजारी बसूनच दुपारचे जेवण करावे लागत आहे. ऐतिहासिक नळदुर्ग शहराला हे शोभणारे नाही. त्यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका आज स्वच्छतेच्या कामावर महिने
महिन्याला लाखो रुपये खर्च करत आहे. असे असताना आठवडी बाजारात इतकी घाण कशी काय याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन निदान आठवडी बाजारा दिवशी तरी हा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे. जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अणदूर यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत श्रमदान मोहीम आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अणदूर यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत श्रमदान मोहिमेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 30 सप्टेंबर रोजी जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयासमोरच्या प्रांगणातील गाजर गवत काढणे, प्रांगणातील स्वच्छता, परिसर स्वच्छता व श्री बसवेश्वर वसतिगृहासमोरील स्वच्छता केली. तसेच रापमा बसस्थानक स्वच्छता श्रमदानातून करण्यात आली. 1 ऑक्टोबर रोजी एनसीसी विभाग प्रमुख मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विद्यार्थी कॅडेट्स यांनी जवाहर विद्यालयाचा परिसर, श्री खंडोबा मंदिर परिसर, बाहेरील आवार पूर्ण स्वच्छ करून पंतप्रधानांच्या व प्रशासनाच्या आवाहनास मोठा प्रतिसाद दिला. या स्वच्छता मोहिमेत एकूण 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, बस स्थानक प्रमुख, वैद्य, क्रीडा शिक्षक जयहिंद पवार, ठाकरू राठोड तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी या श्रमदानातून स्वच्छता मोहिमेस मुदखेड शहरात प्रतिसाद मिळाला. 1 तारीख 1 तास या अभियानांतर्गत देशभरात स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 1 ऑक्टोबरला 1 तारीख 1 तास हा श्रमदानाचा उपक्रम राबवण्यात आला. यावर्षी सकाळी सर्व गावांमध्ये 10 वाजता एकाच वेळेस श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मुदखेड शहरातील सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडी यांनी केले होते. मुख्याधिकारी नगर परिषद मुदखेड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुदखेड शहरातील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल, विविध राजकीय पक्ष, संघटना, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय तसेच श्री अपरंपार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक भारत स्वच्छ भारत या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. महात्मा गांधी जी का जन्मदिन मना रहा है, उसी के उपलक्ष्य में आज पूरे भारतवर्ष में स्वच्छता अभियान मनाया जा रहा है. इसी क्रम में आज मुदखेड़ में भी स्वच्छता अभियान का आयोजन किया गया, जिसमें नगर पालिका, सीआरपीएफ और मुदखेड़ के सभी यहाँ के पुलिस स्टेशन और सभी निवासियों ने यहाँ पे बहुत ही मेहनत के साथ ईमानदारी से इसमें भाग लिया. आज का जो स्वच्छता अभियान चला रेलवे स्टेशन से लेकर के और उमरी चौराहे तक, और उमरी चौराहे से लेकर और केंद्रीय विद्यालय के गेट तक, रेलवे बस स्टैंड तथा यहाँ से लेकर के जहाँ हम खड़े हैं सीआरपीएफ गेट नंबर 2 से लेकर के और नांदेड़ के टी जनतक तक ये स्वच्छता अभियान चलाया गया. इसमें इसका मुख्य उद्देश्य है कि सभी भारतवासियों को ये संदेश देना कि स्वच्छता ही हमारा मिशन है और जब हम स्वच्छता का ध्यान रखेंगे तो पूरा देश खुशहाल रहेगा, स्वस्थ रहेगा. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. 1 तास स्वच्छतेसाठी झटले लाखो हात, जिल्हाधिकारी यांनी उचलला कचरा. घराबरोबर अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. शहरातील प्रत्येक वॉर्डात झाले स्वच्छता अभियान. 52 ठिकाणी 9256 अधिकारी, लोकप्रतिनिधी, श्री सदस्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये घेतला सहभाग. आणि 7.5 लाखांची रोकड आणि 3 लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या मुलींसह मुद्देमाल पोलिसांनी नातलगांकडे केला सुपूर्द. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.